सांगा नेमका प्रॉब्लेम काय आहे. अहो म्हणजे आमचं लग्न झालंय. अच्छा, हा प्रॉब्लेम आहे. तर लग्न झालं की काही वर्षांनी लोकांना कळतच की हा मूळ प्रॉब्लेम आहे. अहो म्हणजे आमच्या लग्नाला 3 वर्ष झाली. हो 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 हो, या हल्लीच्या जमान्यात 3 वर्ष लग्न टिकलंय तुमचं. तुम्हाला तर नॅशनल अवॉर्ड द्यायला पाहिजे. नवरा बायको म्हणजे संसाराची 2 चाकं असतात. हो पण साले एकाच चाकाची जात असतील तर. पण मी म्हणते चुकीच्या ठिकाणी घासायचंच कशाला, मग सालच जाणार ना. मी घासतोय ना म्हणून आपला संसार 3 वर्षापर्यंत तरी चाललाय. ह्याच्या टॉवेलापेक्षा लोकांची पायपुसणी बरी. परवा तो टॉवेल बांधून हा खाली गेला, गडदुल्ल्या समजून कुत्री लागली ह्याच्या माग. अरे इकडे या. हे असले प्रश्न बेडरूम मध्ये सोडवायचे असतात. गुरुजी अहो गेले 1 वर्षभर ही बाई बेडरूम मध्ये आली सुद्धा नाही हो. अहो कोण जाईल ह्याच्या बेडरूम मध्ये. ह्याच्या बेडरूम पेक्षा गुरांचा गोठा बरा. इतक्या क्षुल्लक गोष्टीला घटस्फोटापर्यंत आणलंय तुम्ही. मला हेच कळत नाही की तुम्हा तरुण जोडप्यांना नेमकं हवंय काय नात्याकडून. इतक्या साध्या साध्या गोष्टींवर डायरेक्ट घटस्फोट. 40,000 दरवर्षी घटस्फोटाचे अर्ज दाखल होतात भारतात आणि गेल्या 10 वर्षात ते प्रमाण 30 ते 40% वाढलंय.